बातमी आहे कोल्हापूरमधली। कोल्हापूरला बगीचांचं शहर करण्यासाठी इथल्या गार्डन्स क्लब तर्फे विविध झाड आणि फुलझाडांचं प्रदर्शन भरवण्यात येतं, जिथे नागरिकांना टेरेस गार्डन पासून उद्यान निर्मितीपर्यंत मार्गदर्शन केलं जातं। सोबतच नागरिकांमध्ये झाडांची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रमही राबवले जातात। विविध रंगातील गुलाब, डेलियाच्या विविध छटा आणि एक ना अनेक दुर्मिळ जातींच्या फुलांचं प्रदर्शन भरलंय कोल्हापुरात। बागांचं शहर म्हणून कोल्हापूरची ओळख व्हावी या हेतूनं इथलं गार्डन्स क्लब काम करतंय। हेच काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी कोल्हापुरात असं प्रदर्शन भरवलं जातं। घरातील कुंड्यांपासून ते टेरेस गार्डन उभारणीपर्यंतचं मार्गदर्शन या क्लब तर्फे केलं जातं। गार्डन्स क्लब यावर्षी हे 46वं पुष्प प्रदर्शन घेतंय। ग्रीन सस्टेनेबल मॅनेजमेंट या थीम वरती आपण यावेळी फ्लॉवर शो आयोजित केलेला आहे। फुलांमध्ये तर आपण रमायचंच आहे, पण फुलं कुठली बटरफ्लाईजसाठी लागणार आहेत, कुठली झाडं पक्ष्यांसाठी लागणार आहेत ह्याचा अभ्यास करून त्याचे वर्कशॉप्स घेऊन त्याच्यावरती काम करायचं ह्या वर्षी सातत्यानं गार्डन्स क्लबनं आयोजित केलं होतं। आणि अशा प्रकारची 10 बटरफ्लाय गार्डन्स आम्ही शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तयार केलेली आहेत। या फुलांच्या प्रदर्शनातील महत्त्वाचं आकर्षण होतं ते सणसणावळींमधील निसर्ग या थीमवर केलेली झाडांची रचना। यावेळी इथं उद्यान स्पर्धा, बगीचा स्पर्धा, टेरेस गार्डन स्पर्धा, मुक्त रचना स्पर्धा अशा बगीचा निर्मितीच्या अनेक स्पर्धा घेण्यात आल्या। या सणांच्या महत्त्वामध्ये आपण वृक्ष तसेच फुलं ह्या वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेल्या जातात आणि त्याच्यामध्ये काही शास्त्रीय सुद्धा महत्त्व आहे। तर आज इथे आपण काही फ्लॉवर अरेंजमेंट्स केलेले आहेत, त्यामध्ये सणांचं महत्त्व त्या महिन्यात आहे हे आपण दाखवतोय। एक आदर्श निर्माण करणारा असं ग्रीन कोल्हापूर या ठिकाणी बनवण्याचा उपक्रम या गार्डन क्लबचा आहे। गेली 46 वर्ष सातत्याने ते काम करतायत आणि खूप अभिमान वाटतो की अशा पद्धतीचं वसुंधरेची खऱ्या अर्थानं सेवा करण्याचं व्रत या गार्डन क्लबच्या मेंबर्सनी घेतलेलं आहे। ही चळवळ इतर ठिकाणी सुद्धा पसरेल अशी अपेक्षा आहे। गार्डन्स क्लब तर्फे कोल्हापुरातील अनेक वृक्षप्रेमींच्या घरी बगीचा निर्मिती करण्यात येते। यामुळे निसर्गाशी तुटत चाललेलं नातं पुन्हा जोडलं जातंय। कोल्हापूरहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।